नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 42 सॉल्व करणार आहोत। येथे आपल्याला टेबल कंप्लीट करायचा आहे। रेडियस, डायमीटर आणि सर्कम्फरन्स। रेडियसची व्हॅल्यू दिली तर डायमीटर आणि सर्कम्फरन्स काढायचा आहे। डायमीटरची व्हॅल्यू दिली तर सर्कम्फरन्स आणि रेडियस काढायची। सर्कम्फरन्सची व्हॅल्यू दिली तर उरलेल्या रेडियस आणि डायमीटर या दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत। तर आता सर्कल, सपोज हे सर्कल आहे। रेडियस म्हणजे काय? सेंटर पॉईंटपासून सर्कम्फरन्स या सर्कलवरचा कोणताही पॉईंट, एवढं डिस्टन्स म्हणजे काय असते? रेडियस। आणि डायमीटर म्हणजे काय? एका स्ट्रेट लाईनमध्ये दोन रेडियस, म्हणजे ही रेडियस आणि ही रेडियस, म्हणजे डायमीटर काय होतो? रेडियसच्या डबल असतो। म्हणजे आपल्याला फॉर्म्युले कोणते आहेत? रेडियस इक्वल टू काय असते? हा डायमीटर आहे। सपोज ए बी हा एवढी लेंथ डायमीटर आहे, म्हणजे रेडियस काय होईल? त्याचे हाफ होईल, बरोबर आहे? म्हणजे डायमीटर आणि त्याची हाफ। किंवा यावरून आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता येईल, म्हणजे डायमीटर बरोबर हे 2 या साईडला गेले तर 2 × r होईल, बरोबर आहे? डायमीटर हा रेडियसच्या डबल आहे, म्हणजे r + r म्हणजे 2r। म्हणजे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल आपल्याला। रेडियससाठी हा डायमीटर माहीत असेल तर त्याची हाफ केली आपण, रेडियस काढता येते। आता आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे काय? हा पूर्ण हा घेर, हा सर्कम्फरन्स। तर सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr हा फॉर्म्युला आहे। 2 × पायची व्हॅल्यू आपण किती घेतो? पाय इक्वल टू 22/7 ही व्हॅल्यू घ्यायची आपल्याला। गणित सोडवताना पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायची। आणि r, आता हे पाय इथे 2πr हा एक फॉर्म्युला आहे। 2 × r, 2 × r म्हणजे काय? d, बरोबर आहे? 2 × r म्हणजे d, म्हणजे आपण असे लिहू शकतो c इक्वल टू पाय × d। पायला पाय आणि 2 × r म्हणजे काय? d। म्हणजे हा एक सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला होईल आपल्याला आणि हा एक फॉर्म्युला होईल, बरोबर आहे? आता हे फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे? ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। रेडियस दिली आपल्याला 7 सेंटीमीटर, म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली 7 सेंटीमीटर। आरची व्हॅल्यू दिली आपल्याला 7 सेंटीमीटर। मग डायमीटर काढता येईल, d इक्वल टू डीची व्हॅल्यू काय? 2r, म्हणजे रेडियसच्या डबल असते। 2 × r म्हणजे d व्हॅल्यू काढता येईल आपल्याला 2। रेडियस किती दिली? 7 सेंटीमीटर। 7, आन्सर काय येईल? 14। युनिट आपलं सेंटीमीटर आहे, म्हणजे डीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 14 सेंटीमीटर। तर येथे काय लिहिणार आपण? 14 सेंटीमीटर। आता डी माहिती आहे, आर माहिती आहे, सर्कम्फरन्स काढता येईल। सर्कम्फरन्स इक्वल टू 2πr ही व्हॅल्यू घेता येईल, किंवा पाय डी हाही फॉर्म्युला यूज करता येईल। कोणती व्हॅल्यू आपण पुट करू शकतो? आता सी इक्वल टू, सपोज पाय डी घेऊ आपण। पाय म्हणजे 22/7 आणि डी म्हणजे काय? 14। 7ने 14ला डिवाईड करता येईल, 2 येईल। 22 × 2 म्हणजे काय होईल? 44। सीची व्हॅल्यू काय येईल आपली? 44। येथे लिहिणार आपण 44 सेंटीमीटर। नेक्स्ट, येथे आपल्याला डायमीटर दिलेला आहे 28 सेंटीमीटर, म्हणजे डीची व्हॅल्यू दिलेली आहे 28 सेंटीमीटर। यावरून आपल्याला रेडियस काढायची। रेडियस काढता येईल, रेडियस म्हणजे काय? डायमीटरचे हाफ, बरोबर आहे? रेडियस डायमीटरचे अर्धी असते, म्हणजे डायमीटर अपॉन 2 इक्वल टू 28 आणि अपॉन 2 म्हणजे काय होईल? 14। तर हे आन्सर काय येईल? 14 सेंटीमीटर। रेडियस काढली आपण 14 सेंटीमीटर। आता आपल्याला सर्कम्फरन्स काढायचा आहे। सर्कम्फरन्स म्हणजे सी इक्वल टू काय? 2πr घेऊ शकतो किंवा पाय डी घेऊ शकतो आपण। आपल्याला रेडियस माहिती आहे, डायमीटर माहिती आहे, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू माहिती आहेत, कोणताही फॉर्म्युला यूज करता येईल। सपोज आपण 2πr घेऊ। आता इथे 2πr घेऊ, 2 × पायची व्हॅल्यू 22/7 आणि आरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली 14। 14ला 7ने डिवाईड करू, काटाकाटी केली, येथे 2 होतील, बरोबर आहे? 7 × 2 = 14, म्हणजे काय राहील? 2 × 22 × 2, म्हणजे हे 44 होतील आणि × 2 म्हणजे 88, बरोबर आहे? हे आन्सर काय येईल आपलं? 88 सेंटीमीटर। आता आपल्याला सर्कम्फरन्स दिला आहे, रेडियस आणि डायमीटर काढायचं आहे। आता सीची व्हॅल्यू दिली आपल्याला 616 सेंटीमीटर। यावरून आपल्याला रेडियस आणि डायमीटर काढायचं आहे। आता सी व्हॅल्यू दिली आपल्याला, म्हणजे आपण असं लिहू शकतो पाय डी, बरोबर आहे? सी इक्वल टू पाय डी। सीची व्हॅल्यू आपल्याला किती दिली? 616,
पायची व्हॅल्यू 22/7 घेणार आपण आणि डीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आता. तर डीची व्हॅल्यू काढू. डी इक्वल टू मग 616 या साईडचे इंटू हे डिव्हिजनमध्ये आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि 22 वर अंशामध्ये आहे तर इथे छेदामध्ये येतील. बरोबर आहे. फक्त या साईडला आपण डी ठेवलेलं आहे, बाकी ह्या दोन्ही टर्म या साईडला ट्रान्सफर केल्यात. डीची साईड आपण आधी लिहिलेली आहे. आता हे पहा इथे आपण 2ने डिवाईड करू तर काय होईल पहा. बे एक बे बे एक बे. बरोबर आहे. 2ने डिवाईड केलं 2×3 = 6. इथे 0 घ्यावं लागेल आणि याचे हाफ होतील. बरोबर आहे. आता काय राहील 308 × 7 आणि अपॉन 11. आता 11ने आपण डिवाईड करू या नंबरला. हे पहा 308ला जर 11ने आपण डिवाईड केलं तर आन्सर काय येईल 8 राहतील. हे 8 घेतले आपण 8चा भाग जाईल. बरोबर आहे. रिमाइंडर 0 येईल आपली म्हणजे 28 येईल. ही काटाकाटी केली तर हे आन्सर 28 येईल. म्हणजे काय राहील 28 × 7. बरोबर आहे. 28 × 7 हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 5 196 किती येईल 196. म्हणजे हे काय आपला डायमीटर. डायमीटर येईल आपला 196 सेंटीमीटर. बरोबर आहे. आपल्याला आता रेडियस काढायची. डायमीटर मिळालेला आपल्याला 196. मग आता रेडियस याच्या हाफ असते. रेडियस इक्वल टू D/2. डीची व्हॅल्यू 196 याची हाफ करू आपण. 2ने डिवाईड करू काय होईल 92 18 1 राहील 2×8 = 16 98. म्हणजे हे आन्सर काय येईल आपलं 98 सेंटीमीटर. युनिट लिहायचं सेंटीमीटर. आता सर्कम्फरन्सची व्हॅल्यू दिली असताना आपण रेडियस आणि डायमीटर कॅल्क्युलेट करू. येथे आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे. सीची व्हॅल्यू 72.6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला रेडियस आणि डायमीटर काढायचा आहे. सीची व्हॅल्यू दिलेली आहे. हा फॉर्म्युला यूज करा किंवा हा यूज करा. हा जर फॉर्म्युला आपण सुरुवातीला वापरला तर आपल्याला रेडियस निघेल. हा जर फॉर्म्युला वापरला आपण तर डायमीटर निघेल. सपोज सी इक्वल टू πd. सीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 72.6 इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 आणि डायमीटरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू. देअरफॉर डीची व्हॅल्यू काय होईल हे दोन्ही टर्म या साईडला ट्रान्सफर करू. या साईडला काय आहे 72.6 आणि हे न्यूमरेटरला येतील आणि हे डिनॉमिनेटरला येतील. बरोबर आहे. तर आता आपण आता पहा या नंबरला आपण काय करू 72.6 सपोज याला 22ने आपण डिवाईड करू काय येईल 22×3 = 66. बरोबर आहे. इथे 6 राहतील हे 0 हे आता इथे 0 देणार पॉईंट देणार आपण. मग हे 6 घेतले तर पुन्हा कंप्लीट 3चा भाग जाईल. रिमाइंडर काय येईल आपली 0. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 3.3. जर आपण 22ने डिवाईड केलं म्हणजे 22 1 22 तर हे आन्सर काय येईल 3.3. देअरफॉर डीची व्हॅल्यू काय होईल मग 3.3 × 7. 3.3ला 7ने मल्टिप्लाय करू 21 23 आणि पॉईंट 1 नंतर म्हणजे पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. सेंटीमीटर. 23.1 हा काय आलेला आहे डायमीटर 23.1 सेंटीमीटर हा डायमीटर आलेला आहे. आता याची रेडियस आपल्याला घेता येईल. मग देअरफॉर रेडियस म्हणजे काय डीच्या अर्धी. डी आपला 23.1 आहे त्याचे हाफ करायचे. 23.1 त्याचे हाफ करायचे आपल्याला. 23.1 याला 2ने डिवाईड करू. 2 1 2 0 3 घेतला तर 2 1 2 1 पॉईंट देणार. इथे 1 घेतला पुन्हा 1 म्हणजे 11.55 हे येईल आपलं आन्सर. रेडियसची व्हॅल्यू काय येईल 11.55. इथे लिहू शकतो आपण 11.55 सेंटीमीटर. नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला सर्कलचा आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे त्यावरून आपल्याला रेडियस काढायची आहे. सर्कम्फरन्स दिलेला आपल्याला सर्कम्फरन्स इक्वल टू 176 सेंटीमीटर. यावरून आपल्याला फक्त रेडियस काढायची आहे. सर्कम्फरन्स म्हणजे काय 2πr. बरोबर आहे. सर्कम्फरन्स किती दिलेला आहे 176. 2 पायची व्हॅल्यू 22/7 आणि रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आता आपण काय करू
176 इक्वल टू 2 इंटू 22 म्हणजे काय होतील 44 आणि अपॉन 7 आणि इंटू रेडियस. यावरून रेडियस काढता येईल आपल्याला. रेडियस या साईडला राहू देऊ आपण आणि या साईडला आपण काय करू, हे दोन नंबर ट्रान्सफर करू. म्हणजे हे डिव्हिजनमध्ये आहे तर मल्टिप्लिकेशनला येतील, तर हे डिनोमिनेटरला येतील. आता आपण या दोन्ही नंबरला 4ने डिवाईड करू म्हणजे काय होईल 11 बरोबर आहे. 4 1 4 4 1 4. येथे 4 चौक 16, येथे 1 राहील म्हणजे 4 चौक 16 म्हणजे 44 येईल. आता 11ने 44ला डिवाईड करता येईल म्हणजे हे आन्सर काय येईल येथे 44 इंटू 7 आणि अपॉन 11. आता 11ने आपण डिवाईड करू 44ला म्हणजे 4 येईल बरोबर आहे. म्हणजे 4 इंटू 7 लास्टला काय येईल आपलं 4 इंटू 7. 4 इंटू 7 म्हणजे काय 28 सेंटीमीटर बरोबर आहे. सेंटीमीटर युनिट आहे सेंटीमीटर म्हणजे रेडियस किती येईल देअरफॉर रेडियस इक्वल टू 28 सेंटीमीटर. जर सर्कम्फरन्स 176 सेंटीमीटर असेल तर त्या सर्कलची रेडियस किती येईल 28 सेंटीमीटर. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो द रेडियस ऑफ सर्क्युलर गार्डन. एक सर्क्युलर गार्डन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला सर्कलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सपोज हे सर्क्युलर गार्डन आहे. रेडियस किती आहे 56 मीटर. रेडियस दिलेली आहे 56 मीटर. तर काय करायचं आपल्याला 4 राऊंड फेन्स या गार्डनला असं 4 पदरी कुंपण करायचं आहे. असं 4 पदरी तारेचं कुंपण करायचं आपल्याला. एकावर एक 4 राऊंड घ्यायचे आपल्याला कुंपणाचे. तर त्याला खर्च किती येईल ते काढायचं आपल्याला. तर हे आपल्याला असे 4 राऊंड फेन्सिंग करण्यासाठी म्हणजे 4 राऊंड कुंपण करण्यासाठी किती खर्च येईल तो काढायचा आहे. आणि एका मीटरसाठी खर्च दिलेला आहे फॉर 1 मीटर 40 रुपीज. 40 रुपीज म्हणजे 1 मीटर 40 रुपीज. एका मीटरसाठी खर्च किती येणार आहे आपल्याला 40 रुपीज. तर आपण काय करणार हे सर्क्युलर गार्डन आहे याची रेडियस माहिती आहे आपल्याला म्हणजे याचं आपल्याला काय करावं लागेल सर्कम्फरन्स काढावं लागेल. म्हणजे हा किती घेर आहे तो काढावा लागेल बरोबर आहे. सर्कम्फरन्स काढला आपण त्याची आपल्याला काय करावं लागेल 4 टाईम्स घ्यावं लागेल म्हणजे 4 पट करावे लागेल कारण आपल्याला 4 राऊंड घ्यायचे आहेत म्हणजे 4 टाईम्स सर्कम्फरन्स करावं लागेल. नंतर जे आन्सर येईल त्याला आपण 40ने मल्टिप्लाय करणार. आता सर्कम्फरन्स सोल्युशन लिहू आपण. सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर गार्डन सर्क्युलर आहे गोलाकार आहे इज काय होईल 2 पाय आर. फॉर्म्युला आपला 2 पायची व्हॅल्यू 22/7. रेडियस किती दिलेली 56 मीटर. आता 56ला 7ने डिवाईड करू शकतो 7 1 7 7 8 56. तर काय राहील 2 इंटू 22 इंटू 8 म्हणजे सर्कम्फरन्स काय येईल आपला हा पूर्ण मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल 44 इंटू 8 बरोबर आहे. 8ने मल्टिप्लाय करू तर काय होईल 352 मीटर म्हणजे आपला सर्कम्फरन्स येईल बरोबर आहे. याचा अर्थ काय एक राऊंड म्हणजे 1 राऊंड जर फेन्सिंग करायची असेल तर फेन्सिंगची लेंथ किती येईल टोटल 352 मीटर. आपल्याला काय करायचं आहे 4 राऊंड फेन्सिंग करायची म्हणजे 4 पदर घ्यायचे आहेत आपल्याला 4 टाईम्स घ्यायचा आहे. येथे लिहू आपण फॉर 1 राऊंड फेन्सिंग लेंथ किती आली 352 मीटर. आपल्याला काय करायचं आहे देअरफॉर 4 राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. 4 राऊंड फेन्सिंग लेंथ एका राऊंडची लेंथ एवढी आली आपल्याला 4 राऊंड घ्यायचे आहेत म्हणून आपण त्याला काय करणार 4ने मल्टिप्लाय करणार इक्वल टू 4 इंटू 352. तर हे आन्सर काय होईल 1408 मीटर. टोटल आपलं 4 राऊंडसाठी किती लेंथ लागेल आपल्याला एवढी मीटर लागेल आणि एका मीटरचा रेट दिलेला आहे आपला एवढा. तर आपले एवढे मीटर आहेत एका मीटरसाठी 40 रुपीज. तर मीटर एवढे आहेत. आता आपल्याला टोटल कॉस्ट काढायची देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ फेन्सिंग
4 राऊंड फेन्सिंगची कॉस्ट काढू आपण, इक्वल टू टोटल ही लेंथ इंटू रेट, म्हणजे रेट इंटू फेन्सिंग लेंथ, फेन्सिंग लेंथ आपली 4 राऊंडची एवढी आलेली आहे. टोटल कॉस्ट ऑफ फेन्सिंग फॉर 4 राऊंड, रेट किती आहे 40 रुपीज, 40 इंटू फेन्सिंग लेंथ 1408. हा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला, तर काय येईल, हे 0 4 8 32 3 4 चौक 16 हाताला 1 4 1 4 आणि 1 5, 56,320 कॉस्ट आहे. कॉस्ट म्हणजे रुपये आहे, इथे युनिट काय येईल रुपीज, युनिट आपलं रुपीज येईल. एवढे रुपीज लागतील आपल्याला, 56,320 रुपीज. 4 राऊंड आपल्याला जर फेन्सिंग करायची असेल, 4 राऊंड जर फेन्सिंग करायची असेल तर आपल्याला किती रुपये लागतील, 56,320. नेक्स्ट, येथे चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो एक बैलगाडीचं चाक आहे. सपोज हे बैलगाडीचं व्हील आहे आणि त्याचा डायमीटर दिलेला आपल्याला 1.4 मीटर. सपोज हा डायमीटर, तर हा किती दिलेला आहे 1.4 मीटर दिलेला आहे आणि एक डिस्टन्स दिलेला आपल्याला 1.1 किलोमीटर. सपोज हे डिस्टन्स आहे 1.1 किलोमीटर. डायमीटर दिलेला आपल्याला मीटरमध्ये आणि डिस्टन्स दिलेलं आहे किलोमीटरमध्ये. तर आपल्याला काय विचारलं आहे, द व्हील ऑफ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर, हाऊ मेनी रोटेशन्स. रोटेशन्स विचारलेत. एवढं डिस्टन्स या व्हीलला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, म्हणजे टोटल 1.1 किलोमीटर डिस्टन्स पास करण्यासाठी या व्हीलला किती रोटेशन्स घ्यावे लागतील. तर आपण कसं करणार, हा डायमीटर दिलेला आहे म्हणजे याचा आपल्याला सर्कम्फरन्स काढता येईल, बरोबर आहे. मग असं हे व्हील एक सर्कम्फरन्स पूर्ण पास झालं, एक होईल, नंतर पुन्हा गोल गोल फिरेल असं, बरोबर आहे. म्हणजे असे रोटेशन्स किती वेळेस फिरेल हे व्हील, हे पूर्ण डिस्टन्स एवढं पास होण्यासाठी किती वेळेस फिरेल, म्हणजे किती रोटेशन्स घेईल हे आपल्याला काढायचं आहे. डायमीटर ऑफ व्हील, डायमीटर ऑफ व्हील, डायमीटर दिलेला आपल्याला 1.4 मीटर, बरोबर आहे. यावरून रेडियस काढता येईल. देअरफॉर रेडियस ऑफ व्हील, रेडियस काय येईल 1.4चे हाफ होतील, बरोबर आहे. म्हणजे काय होईल 0.7 मीटर. तर आता सर्कम्फरन्स काढता येईल आपल्याला. सर्कम्फरन्स ऑफ व्हील किती येईल 2 पाय आर. 2ची व्हॅल्यू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 आणि आरची व्हॅल्यू 0.7, बरोबर आहे. तर आता 7 आणि 0.7 ही काटाकाटी करू आपण, म्हणजे काय होईल 0.1 होईल, बरोबर आहे. 0.1 म्हणजे हे सोल्युशन काय येईल 44, 2 इंटू 22 म्हणजे 44 आणि इंटू 0.1. हे आन्सर काय होईल 44 इंटू 1 म्हणजे 44च होईल आणि 0.1 नंतर म्हणजे 4.4 होईल, बरोबर आहे. हे काय येईल मीटरमध्ये, कारण डायमीटर आपला मीटरमध्ये आहे, तर सर्कम्फरन्स आपला मीटरमध्ये आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे रोटेशन्स. आता हे आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, याला आपल्याला मीटरमध्ये करता येईल. 1 किलोमीटर म्हणजे काय असते 1000 मीटर्स असतात. येथे 1 किलोमीटर म्हणजे काय होईल, याला आपण 1000ने मल्टिप्लाय करणार म्हणजे काय होईल 1100 होतील, 1100 होतील, बरोबर आहे. तर हे किती होतील मग 1100 मीटर. आपल्या रोटेशन्स पाहिजेत. रोटेशन्स किती रोटेशन्स होतील ते काढायचं आपल्याला. रोटेशन्स इक्वल टू, रोटेशन्स म्हणजे काय एवढं डिस्टन्स आणि आपण काय करावं लागेल सर्कम्फरन्स. टोटल डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स ऑफ बुलक कार्ट व्हील. टोटल डिस्टन्स किती आपलं 1.1 किलोमीटर किंवा 1.1 किलोमीटर
आणि सरकम्फरन्स आत्ता काढलेला आपण सीची व्हॅल्यू ही 4.4 मीटरमध्ये आहे, बरोबर आहे. हे किलोमीटरमध्ये आहेत, हे मीटरमध्ये आहेत. तर आपण याला मीटरमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे सारखे युनिट होऊन जातील. याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1.1ला आपल्याला काय करावं लागेल, 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 1000 आणि आपण काय येतील हे 4.4. आता पहा, काटाकाटी करू शकतो आपण. हे काय होईल, याच्या कंप्लीट 4 टाइम्स आहेत, बरोबर आहे. 11 चौक 44 पॉईंट सेम आहेत म्हणून 4 येतील, बरोबर आहे. आणि 1000 अपॉन 4 होईल. 1000 अपॉन 4 म्हणजे काय होईल, 250. 1000चे 4 भाग म्हणजे एक भाग कितीचा येईल आपला, 250चा. म्हणजे रोटेशन्स किती येतील आपले, एवढे रोटेशन्स येतील, 250 रोटेशन्स. देअरफॉर व्हील completes 250 रोटेशन्स. किती रोटेशन्स होतील, 250 रोटेशन्स. याप्रमाणे सॉल्व करता येईल. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.